परिवाराचं आपण मनपूर्वक स्वागत करतोय, आभार व्यक्त करतो आपला बहुमूल्य वेळ दिलात. आपण जाऊया समालोचन कक्षामध्ये आणि पुढील अपडेट्स घेऊया. रत्नागिरीचे रत्न आमचे जवळचे परममित्र गोपी जाधव सरांच्या मुखातून आपण पुढील डावाचे अपडेट्स आपण घेऊया. खेळाडूंनी थंड पेय पिल्यानंतर ग्लास एका साईडला ठेवायचे आहेत आणि सर्व खेळाडूंना जेवणाची पॅकेट्स आलेले आहेत. सर्व कर्णधारांनी आपल्या खेळाडूंना पॅकेट्स घेऊन जायचे आहेत आणि कचरा करायचा नाही, एकाच ठिकाणी ठेवायचे सगळे. नमस्कार, मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करेल. या मैत्री प्रतिष्ठान आयोजित एक भव्य दिव्य अशी देखणी स्पर्धा HPL आणि सेमी फायनलला इथे सुरुवात. पहिल्या चेंडूवरती जोरदार अपील, परंतु अपील इथे फेटाळून दिली जाते. अपील फेटाळून दिली जाते. पहिल्या चेंडूवरती एक धाव आली, दुसऱ्या चेंडूवरती हलकसं अपील करण्यात आलं. आपल्याला रिव्ह्यू आहे, परंतु रिव्ह्यू अल्ट्राएज साठी नाहीये. अजून ती सिस्टीम आलेली नाहीये. tenniscricket.in वाले आणू शकतील पुढच्या कालावधीमध्ये, काही वर्षामध्ये ती सिस्टीम येऊ शकते. परंतु जी सिस्टीम आहे त्या सिस्टीमचा वापर करण्यासाठी आपण रिव्ह्यू त्यासाठी इथे आयोजित केलेले आहेत. परंतु अप्रतिम चेंडू इथे हाताळला. ज्या पद्धतीने सूरज यांनी चेंडू हाताळला, पहिला चेंडू इथे आकाशसाठी निर्धाव. काहीसा व्यत्यय येतोय, गोलंदाज तिथे रनअप मध्ये काहीसा बिघाड होतो आणि त्यामुळे इथे धावसंख्या जर आपण पाहिली तर 1 धाव आहे. सेमी फायनल आहे, जो जिंकेल तो मेगा फायनल मध्ये. हा चेंडू देखील अगदी उजव्या इष्टीच्या लगत आहे. चेंडू निर्धाव. मागच्या मॅच मध्ये जी चूक झाली ती मात्र इथे होत नाहीये. सूरज यांनी केलेली कमालीची गोलंदाजी आणि धमालीचं इथे कमबॅक असं म्हणावं लागेल. कारण आता लीग नाहीये, आता नॉकआउट. जो जिंकेल तो मेगा फायनल मध्ये आणि जो पराभूत होईल तो मात्र या स्पर्धेच्या बाहेर पडेल. 3 चेंडूंमध्ये अवघी 1 धाव. पुढचा चेंडू पुन्हा एकदा हलक्या हाताने इथे चेंडूला स्टेअर केलाय. धाव घेण्याचा प्रयत्न कुठलाही नसेल. लागोपाठचे 3 चेंडू निर्धाव. या भर उन्हामध्ये आग ओकणारी गोलंदाजी आणि नाव देखील सूरज आहे. सूर्याप्रमाणे तळपणारी गोलंदाजी सूरज यांची, परंतु आकाश कुठेतरी ठेंगणं पडतंय आणि या आकाशवरती इथे अधिराज्य सूरज गाजवतोय. पुढचा चेंडू इथे फुलटॉस. खराब चेंडू होता. ऑन साइडला खेळलाय. शॉट्स मिड विकेट मध्ये. चेंडू अडवला जाईल, फील्ड होईल, सिंगल. आकाशने खाते इथे एका धावेने उघडलंय. फार वेळानंतर इथे धावसंख्येचा आलेख अगदी अलगदरित्या इथे वाढला जातोय. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ धावसंख्या होती ती 2 धावा. पहिलं षटक इथे मैदानामध्ये सुरू आहे. सूरज गोलंदाजी मार्क वरती. आता बघा ना, नावाचा देखील योगायोग काय. सूरज गोलंदाजी मार्क वरती आहे, तर अथांग सागर आणि निळ काळ भोर आता आकाश या नावाचा नामोल्लेख इथे केला जातोय. सागर आहे, आकाश आहे, सूरज आहे. या ठिकाणी श्रेयसजी वाघे साहेबांचं शुभागमन होत आहे. त्यांचं देखील संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीने मनपूर्वक स्वागत आहे. वेलकम सर, आपलं स्वागत. इथे इनसाइड आउट. सागर यांच्या बॅट मधून एक्स्ट्रा कव्हरला भेदत बॉल जाईल सीमारेषा पार. येतोय खणखणीत, दणदणीत, सनसनीत. चौकार चौकार चौकार. 4 धावा. यस डीजे. सुमधुर संगीतानंतर पुन्हा एकदा आपण मॅच कडे वळतोय. एक चांगलं संगीत आपल्यापर्यंत ऐकवण्यात आलं. थोडासा आवाज कमी होता, परंतु हरकत नाही. सायलेंट सॉन्ग देखील आपल्याकडे आहेत आणि ते वाजवले गेलं, त्याबद्दल डीजे मास्टरचं देखील कौतुक आहे. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकामध्ये 6 धावा. चांगली गोलंदाजी सूरज यांची आपण पाहिली तर
वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक. गोलंदाजी मार्क वरती विवेक, गोलंदाजी मार्क वरती इथे सज्ज आहेत दुसरं षटक हाताळण्यासाठी. आता मात्र आडव्या बॅटचा वापर, क्षेत्ररक्षक फार दूरवरती, बॉल देखील जाईल. भर दुपारच्या सत्रामध्ये या हिरव्या गालिच्याला गुलगुत करत सीमारेषा पार, येईल चौकार 4 धाब्यांसाठी. अगदी हा हिरवा गालिचा आहे त्याच्यावरती अगदी गुदगुल्या करत हा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे गेलाय चौकारासाठी. चांगला फटका इथे सजवलाय. 4 धाब्याने इथे धावसंख्येमध्ये वाढ झालेली आहे. इथे मिस टाइम स्ट्रोक चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतील आणि झेल मात्र टिपला जाईल. पहिल्या विकेटचं पतन होत आहे. विकास यांनी केलेली कामगिरी होते झकास आणि आकाशला इथे झेलबाद करून तंबूच्या आश्रयाला बॅक टू द पॅव्हिलियन धाडलंय. नवीन बॅटर इथे मैदानामध्ये आकाशांची जागा भरून काढण्यासाठी येत आहेत. अनिकेत इथे रिव्ह्यूचा वापर केलाय. कशा संदर्भात आहे? ओव्हर स्टेपिंग साठी. यस, इथे मुख्य पंचांनी तिसऱ्या पंचांचा इथे आधार घेतलाय. टेक्नॉलॉजीचा वापर केला जाईल. तब्बल 5 कॅमेऱ्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज केलं जातं. आपले tenniscricket.in सर्वात जास्त सबस्क्रायबर असलेली सगळ्यात जास्त सबस्क्रायबर असणारी ही tenniscricket.in ही जी वाहिनी आहे. युट्यूब द्वारे आपण घरी बसल्या देखील प्रत्येक चेंडूची जी इत्थंभूत माहिती आहे ती आपल्यापर्यंत पोहोचवली जाते. आयोजन कमिटीच्या वतीने केलेलं सुरेखरित्या असं नियोजन आयोजन. धावसंख्या जर आपण पाहिली अजूनही इथे तिसऱ्या पंचांचा निर्णय काहीसा पेंडिंग आहे आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय इथे येतोय. फेअर डिलिव्हरी योग्य पद्धतीने इथे चेंडू हाताळला जातोय. आताचा चेंडू निर्धाव आहे. धावसंख्या इथे आपण पाहू शकता 10 धावा झाल्यात. पुन्हा एकदा इथे एकेका धावेने लक्ष साध्य करण्याचा प्रयत्न केला जातोय. धावसंख्या इथे आपण पाहू शकता आतापर्यंत धावसंख्या होते ती 13 धावा. दुसरं षटक सुरू आहे. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 13 धावा झाल्यात. 13 रन्स ऑन बोर्ड. तेरा धावा झाल्यात.
ऊन सावलांचा खेळ ज्या पद्धतीने इथे मैदानामध्ये आहे ना, त्याच पद्धतीने इथे दोन्ही टीमचा देखील खेळ आहे. इथे देखील फुलटॉस, एकाच हाताने बॅट फिरवली आणि रिझल्ट देखील योग्य मिळतोय. वन बाउंड चेंडू जाईल सीमारेषा बार, येतोय चौकार सागर निवंगुणे यांच्या बॅट मधून. दमदार असरदार HPL बहारदार चौकार, 4 धावा. चला चेंजेस पटकन करायच्या. समीर सर कॅप्टन, चेंजेस थोडेसे पटपट करा, कारण परत इथे आयोजन कमिटी येतील आणि परत माईक घेतील आणि परत तुम्हाला सूचना देतील. त्यापेक्षा आपण थोडंसं पटपट खेळूयात. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 17 धावा. 17 धावा आतापर्यंत झाल्यात. सुरुवात चांगली असं म्हणता येईल, कारण पॉवर प्लेच्या षटकांमध्ये एक गडी बाद झाले, परंतु 17 धावा, त्यामध्ये सागर निवंगुणे यांच्या बॅटमधून 2 चौकार आलेत. पहिला चेंडू या षटकाचा हाय अँड हँडसम, बॉलला देखील फेकून दिलाय डीप मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. अनिकेत यांच्या बॅटमधून ठोक डाला, षटकार, 6 धावा. या 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या जर आपण पाहिली तर तब्बल 23 धावा झाल्यात. 23 धावा इथे आपण पाहू शकता. चांगला फटका इथे. पुन्हा एकदा काहीशी गती कमी केली. फुलर लाईनचा चेंडू. बॅटर स्वतःवरती नाराज आहेत की अगदी समोर मिळाला होता चेंडू, परंतु ज्या दिशेला खेळायचा त्या दिशेला खेळला आला नाही, त्यामुळे स्वतःवरती नाराजी आहे. परंतु हरकत नाही, पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय, त्यामुळे धावसंख्या 23 पर्यंत पोहोचलेली आहे. अजूनही या षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत. हे 3रं षटक आहे. 6 षटकांची मॅच आहे. पुन्हा एकदा इनसाइड आउट, एक्स्ट्रा कव्हर बेतण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथे तैनात. एकदा वेगात पूर्ण केली आहे आणि त्यानंतर दुहेरीचा प्रयत्न. दुसरी धाव देखील इथे पूर्ण केली जाते. चांगला फटका इथे अनिकेत यांच्या बॅटमधून येतोय. आकाश बाद झाल्यानंतर सागर आणि अनिकेत ही जी जोडी मैदानामध्ये आहे, अगदी अप्रतिम अशी कामगिरी करते. धावसंख्येला आकार देत आहेत. धावसंख्या होते ती 25 धावा. पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू आहे. इनसाइड आउट खेळायचा प्रयत्न होता, परंतु सूरज कुठेही कच्च्या गुरुचा चेला नाहीये. त्याने देखील चांगली गोलंदाजी, चांगला खेळ आपल्या संघासाठी केला आहे आणि तो पुन्हा एकदा काहीच कमबॅक करतोय. धावसंख्या 25 वरती स्थिरावली आहे. 3रं षटक सुरू आहे. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू, त्यावरती केलेला प्रहार. बॉल जाईल डीप फाईन लेग भेदत सीमारेषा पार. पुन्हा एकदा येतोय मैत्री क्रिकेट प्रतिष्ठान यांना सलामी देणारा एक दमदार चौकार, 4 धावेंसाठी. याच साठी केला होता अट्टहास. शेवटचा दिन गोड व्हावा, अगदी गोड होतोय. सुरू होतोय. या 4 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 29 द लॉस ऑफ 1 विकेट. 3रं षटक मैदानामध्ये सुरू आहे. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. काही धावा आल्यात, काही निर्धाव चेंडू देखील आहेत. 3रं षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या होते ती 29. 18 चेंडूंमध्ये 29 धावा झाल्यात. पाणी हवंय. पाणी गोलंदाज इथे क्रीज मध्ये येण्याच्या अगोदर ती लगेच घेऊन या. पाण्याला बंदी नाहीये. तुम्ही पाणी घेऊन या, परंतु लगेच ज्यांना प्यायचं त्यांनी पिऊन आपल्या अतिरिक्त खेळाडूला मैदानाच्या बाहेर दाडा. या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन खऱ्या अर्थाने आदमजी टंडन साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होतं. मॅन फ्रॉम जम्मू काश्मीर
वेलकम सर, आपका तहे दिल से हार्दिक हार्दिक स्वागत है। आप आए, बाहर आई। आदमजी का टंडन साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे। संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीने आपलं मनपूर्वक स्वागत आहे। 3 षटकांचा खेळ संपलाय, 29 धावा आतापर्यंत मैदानामध्ये आल्या। पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती विवेक वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी आलेत। वैयक्तिक दुसरं षटक आहे आणि संघासाठी चौथं षटक हाताळत आहेत। नो बॉल, पंचांनी नो बॉल कळवलाय। कशा संदर्भात आहे? ओव्हर स्टेपिंग, हा ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल आहे। बघा, मी या गोष्टीची माहिती पंचांकडे का विचारतोय, कारण त्याची माहिती तुमच्यापर्यंत यावी। नो बॉल दिलाय, तो कशा संदर्भात दिलाय ती माहिती हवी, कारण ओव्हर स्टेपिंग आहे, रिटर्न क्रीजचा नो बॉल आहे, बीमर आहे, साईड सांगितली नाही, अशा काही गोष्टी ज्या मुख्य पंच देऊ शकतात आणि त्याच गोष्टीची माहिती अथवा खेळाडूंची जी इथे रचना केली आहे ती देखील इथे बघावी लागेल। उघडा डोळे पहा नीट, पुढचा चेंडू असेल फ्री हिट। फ्रीडचा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, डीप काऊ कॉर्नर मधून विकास येतील, चेंडू अडवला जाईल। फेकी करण्यामध्ये लावलेला विलंब, परंतु इथे अतिघाई आणि संकटातली जी पार्टनरशिप इथे बिल्ट होत होती ती पार्टनरशिप मात्र स्वतःच्याच चुकीने इथे ब्रेक होते। सागर निवंगुने इथे होतील बाद। दुसऱ्या धावेचा केलेला प्रयत्न आणि त्यामध्ये बॅटर क्रमांक 2 धावबा 2 तंबूच्या आश्रयाला। बॅक टू द पॅव्हिलियन। एकतीस धावा झाल्यात। सागर निवंगुने इथे बाद होत आहेत। दुसरा बॅटर बाद झालाय। चला नवीन बॅटर, आपण वेळ लावू नका। जे तिसऱ्या क्रमांकावरती चौथ्या क्रमांकावरती जे बॅटर येणार आहेत त्यांनी अजिबात वेळ लावू नका, पटकन मैदानाचा ताबा घ्या। मैत्री क्रिकेट प्रतिष्ठान कोथरूड पुणे आयोजित हनुमान नगर क्रिकेट प्रीमियर लीग पर्व 9 भव्य दिव्य अशी फुलपिच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा या सिंहगड इन्स्टिट्यूटच्या मैदानामध्ये संपन्न होते। अध्यक्ष लिंबाजी दिगे, त्याचबरोबर जावेदभाई शेख आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार यांच्या वतीने केलेलं एक सुंदर आणि देखणं असं आयोजन। चांगलं मैदान आहे। YouTube द्वारे देखील आपण ही स्पर्धा tenniscricket.in च्या माध्यमातून पाहू शकतो। 8 संघांचा समावेश, 8 संघ मालक, त्याचबरोबर या ठिकाणी पुनीत बालन ग्रुप, ऑक्सरिच, माणिकचंद ऑक्सरिच, 300% ऑक्सिजन असलेलं पाणी म्हणजेच माणिकचंद ऑक्सरिच यांच्या माध्यमातून को स्पॉन्सर्ड बाय। आपल्याला या ठिकाणी काही मान्यवरांनी केलेलं मोलाचं सहकार्य, त्यांचं देखील इथे विशेष करून आभार आहेत। आणि सगळ्यांचं जे योगदान आहे त्या योगदानामुळेच हे 9वं पर्व अगदी मोठ्या उंचीवरती जाताना आपण पाहतोय। स्थानिक खेळाडूंसाठी संपन्न होणारी महाराष्ट्रातील एकमेव स्पर्धा जिचं नाव आहे मैत्री क्रिकेट प्रतिष्ठान आयोजित हनुमान नगर क्रिकेट प्रतिष्ठान प्रीमियर लीग 9वं पर्व। पुन्हा एकदा अपरकटचा वापर, क्षेत्ररक्षक तिथे डीप मध्ये येतील, परंतु चुकी होईल, चुकीला नसेल माफी। बॉल जाईल सीमारेषा पार, येईल चौकार। 4 धावांसाठी। आल्या पहिला चेंडू खेळत असताना ठोकलेला चौकार, 4 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ। हा चेंडू देखील शरीर भेदक आहे। ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, शॉट फाईन लेग मधील खेळाडू अगदी वेगात येतील, चेंडू अडवला जाईल, सिंगल मिळेल, धावसंख्येत 1 ने वाढ होते। धावसंख्येकडे जर आपण पाहिलं तर 36 धावा जे आतापर्यंत झाल्या। चौथं षटक सुरू आहे। पहिल्या दोन्ही गोलंदाजांनी म्हणजे सूरज आणि विवेक यांनी वैयक्तिक दोन्ही षटकं हाताळलेली आहेत आणि आतापर्यंत धावसंख्या 36 इथे खर्च केल्यात। या षटकातील देखील अजून काही चेंडूंचा खेळ शिल्लक आहे।
स्ट्राईकला पुन्हा एकदा अनिकेत. इथे देखील बॅट वरतून चेंडू प्रश. शॉट बॅकवर्ड पॉइंट मध्ये चेंडू इथे फील्ड केला जाईल. सिंगल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 37 धावा. 37. चौथं षटक सुरू आहे. 4 चेंडू आतापर्यंत झालेत. या षटकातील 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक. दुपारच्या कडक उन्हामध्ये सुरू असलेली सेमीफायनलची लढत. पुढचा चेंडू इथे देखील ऑन साइडला चांगला प्रहार केलाय. क्षेत्ररक्षकाला भेदत बॉल जाईल सीमारेषा पार. अक्षय तुफानी करते है आणि अक्षय यांनी या तुफानाला सुरुवात केली आहे. धावसंख्या 4 ने वाढ. धावसंख्या होते ती 41. 41. अजूनही या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा खोलवट टप्प्याचा चेंडू आहे. खोदून तर काढलाय परंतु धाव इथे मिळणार नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होते. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 41. आता शेवटचे 12 चेंडू या सेमीफायनलचे जे निर्णायक असतील ते हाताळण्यासाठी बघूया कुठले गोलंदाज इथे वापरले जातील. 4 गोलंदाज वापरणं बंधनकारक आहे. पहिली 4ही षटकं सूरज आणि विवेक यांनी हाताळली. पहिलं सूरज, त्यानंतर विवेक, त्यानंतर सूरज, परत एकदा विवेक. आता गोलंदाजी मार्क वरती कुठला गोलंदाज येईल. चला चर्चेसाठी इथे जास्त वेळ खर्च करू नका. थोडंसं स्पीडअप करा आणि पटकन खेळा. गोलंदाजी मार्क वरती विकास. बघा संघाचा विकास ते आपल्या संघासाठी करतात का. पहिला चेंडू इथे स्क्वेअरलेगच्या दिशेने खेळला. 1 धाव त्या दरम्यान पूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील इथे जेमतेम पूर्ण केली जाते. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होईल. धावसंख्या होते ती 43 धावा. विकास एक अष्टपैलू खेळाडू आहे. पहिलाच मॅच खेळत असताना मॅन ऑफ द मॅचचा किताब त्यांनी पटकावला. त्यानंतर सूरज हे प्रमुख अष्टपैलू खेळाडू आहेत ज्यांच्यावरती संपूर्ण भिस्त संघाची आहे. शिवनेरी स्ट्रायकर्स या संघाची. इथे फुल टॉस परंतु म्हणावा तसा त्याचा फायदा मिळेल का. लॉंग ऑफ बाउंड्री मध्ये चेंडू अडवलाय. 2 धावेचा पुन्हा एकदा प्रयत्न केलाय. पुन्हा एकदा दुहेरी धावा. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 45 धावा. 45 रन्स. 45 धावा झाल्यात. पहिल्या 2 चेंडूवरती 2 दुहेरी धावेंचे फटके आपण पाहिलेत. पुढचा चेंडू इथे देखील आखूड टप्प्याचा चेंडू आहे. त्यावरती केलेला प्रहार. बॉल गेलाय सीमा रेषा पार पार पार. नंतर धावसंख्येमध्ये मोठी वाढ होते. धावसंख्या 51. 50 प्लस धावा झाल्यात. काय बॅटिंग इथे केली आहे. अनिकेत आणि अक्षय डबल एची जोडी आहे. पुन्हा एकदा बिगिट आणि पुन्हा एकदा बॉल गेलाय सीमारेषेच्या लांब 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 लांब. दोन षटकार आणि धावसंख्या देखील 57. काय बॅटिंग इथे केली आहे. आपण म्हणतो ना नेहमी विकास कामगिरी करतील झकास, परंतु विकास यांच्यावरती प्रहार केलाय झकास. नाव आहे इथे अनिकेत. डबल ए अनिकेत आणि त्याचबरोबर अक्षय या डबल एच्या जोडीने केलेली कमालीची बॅटिंग. तुटून पडलेत अक्षरशः गोलंदाजांवरती. 4 चेंडूंमध्ये 16 धावा विकासांनी खर्च केल्यात.
लागोपाठचे 2 आलेत, तिसरा येईल का? नक्कीच तिसरा देखील बॅक टू बॅक. क्या बात है, ठोक डाला. या षटकामध्ये आतापर्यंत 23 धावा आल्यात. 22 आणि इथे देखील 4 धावात 26 धावांचं भलं मोठं पॅकेज. पण तयार राहायचंय. पुढील मॅचचा टॉस केला जाईल. एका बाजूने संघाचे संघनायक जावेद शेख सर आहेत, तर दुसऱ्या बाजूने संघाचे संघनायक आदिनाथ. चला, दोन्ही टीमच्या कॅप्टनला इथे विनंती असेल की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचंय. इनिंग ब्रेक मध्ये ही इनिंग जशी संपेल तसं आपण सेमीफायनल क्रमांक 2 चा टॉस संपन्न करणार आहोत. शेवटचं षटक कृषांक इथे गोलंदाजी मार्क वरती आहे. स्ट्राईकला असेल तो अक्षय. इथे आखूड टप्प्याचा चेंडू मिस्टाईम स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. एक धाव तर वेगात पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न अक्षयनेच नकार दिलाय, कारण ठाऊक आहे अनिकेतची बॅट इथे षटकारांची भाषा बोलतेय, त्यामुळे याच बॅटरला इथे संधी देणं गरजेचं आहे. धावसंख्येत 1 धावेची वाढ. धावसंख्या होते ती 68 धावा, 68. अजूनही 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. अजून किती? हा चेंडू डाव्या यष्टीच्या बाहेर आहे. पंचांनी वाईट बॉलचा इशारा केलाय. अतिरिक्त धाव. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती उलट सुलट 69. 69 धावा. धावा ज्या इथे पूर्ण करण्यात आल्यात. 69 धावा. अजूनही 5 चेंडूंचा खेळ पहिल्या डावातील शिल्लक आहे. पुढचा चेंडू इथे देखील कधी डाव्या यष्टीच्या बाहेर तर कधी उजव्या यष्टीच्या बाहेर. अवांतर धावा या मात्र रोखल्या जात नाहीयेत. शेवटचं षटक आहे. खऱ्या अर्थाने स्लॉग ओव्हर मध्ये गोलंदाजावरती प्रेशर फार असतं आणि सेट बॅटरच्या विरोधात गोलंदाजावरती प्रेशर फार असतं. सेट बॅटरच्या विरोधात गोलंदाजी करणं, इनफॉर्म बॅटरच्या. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवलाय. लँड कुठे होईल? क्षेत्ररक्षकाच्या हातात. आणि अनिकेत इथे होतील बाद. परंतु अनिकेत यांची जर बॅटिंग आवडलीच असेल तर विनंती एकदा जोरदार टाळ्या. अनिकेत कमी केला तरी चालेल. आपण पुणेकर आहोत. 1 ते 4 हा लोकांचा झोपण्याचा टायमिंग आहे, त्यामुळे थोडं बारीक आवाजामध्ये संगीत ठेवा. माईकचा आवाज नाहीतर बंद होईल आणि सगळंच बंद होईल. त्यामुळे माईक चालू राहू द्या. डीजेचं गाणं थोडंसं कमी आवाजामध्ये वाजवा. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. अक्षय. वाह, क्या बात है बाहुबली. क्या मारा, एक ही मारा, सॉलिड मारा. अपना फटका 440 का झटका.
अगदी तू कुठूनही आणू शकतो. चला मॅच बॉल आलेला आहे. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 76. पुन्हा एकदा इथे आपण बार खेळलाय. इथे क्षेत्ररक्षकांना हुलकावणी. बॉल सीमारेषा पार. घर फिरलं ना की घराचे वाशे पण फिरतात. आता मात्र हातात आणि त्यामध्ये किती जोडल्या जातील. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. इथे विकेट प्राप्त केली जाईल. अजून एका विकेटचं पतन. अक्षय मुंगे टॉस बॉक्स कडे आपण प्रस्थान करा. या एका चेंडू नंतर लगेच आपण पुढील मॅचचा टॉस संपन्न करणार आहोत. आणि पुढील मॅचचा टॉस आमचे सहसमालोचक मनीष पाटील सर इथे करतील. शेवटच्या चेंडूवरती देखील षटकार. धावसंख्या 86 आणि विजयासाठी 87 धावांची गरज असेल. बघूया त्या 87 धावा कशा बनवल्या जातील. परंतु त्या अगोदरती पुढील मॅचचा टॉस इथे संपन्न केला जाईल आणि आमचे सहसमालोचक यांच्या शिवसेना कॉल होणार आहे. मुळशी तालुक्याचे जे युवा सेना अध्यक्ष आहेत आपण यायचंय. तिडके साहेब मला शिवसेना नाणेफेकीचा कॉल केला जाईल. चला मनोज या. तोरणा ट्रॅकर्स आणि रायगड 11 या दोन संघांदरम्यान नाणेफेकीचा कॉल केला जाणार आहे. आपण तोरणा ट्रॅकर्स आपल्या कॅप्टन पाठवून द्यायचं आहे. दोन्ही संघांनी आपली टीम लिस्ट अपडेट केली असावी अशी अपेक्षा आम्हाला आहे. चला या तोरणा ट्रॅकर्स आणि रायगड 11 या दोन संघांदरम्यान उपांत्य फेरीच्या दुसऱ्या सामन्याचा नाणेफेकीचा कॉल आपण तिडके साहेबांच्या शुभ हस्ते करत आहोत. मुळशी तालुक्याचे ते युवासेना अध्यक्ष आहेत. HPL 9 आणि मैत्री क्रिकेट प्रतिष्ठानाचा कॉल द्यायचा आहे. कॉल देईल कोण. तोरणा ट्रॅकर्स रायगड 11 कॉल देईल कोण कॅप्टन. चला रायगड 11चे कॅप्टन देतील कॉल. मैत्री क्रिकेट प्रतिष्ठानाचा कॉल पण नाणेफेक जिंकले तोरणा ट्रॅकर्सने. अभिनंदन. धन्यवाद तिडके साहेब. दोन्ही कॅप्टनला आपण शुभेच्छा देऊन सन्मानपूर्वक व्यासपीठावर विराज म्हणू शकता. तोरणा ट्रॅकर्स नाणेफेक जिंकले. निर्णय काय असेल. सर गोलंदाजी करू आता. या अगोदर फलंदाजी निवडली. शतक झालं. पण आता नेमका गोलंदाजी निवडण्याचा निर्णय का. याच्या अगोदरच्या टीमचे आम्हाला गोलंदाजचा माहिती होतं. त्यांचा प्लॅन माहिती होता. त्यामुळे आम्ही फलंदाजी निवडली आणि चांगली फलंदाजी आमच्या मनोजकडनं होऊन शतक झळकून आम्ही चांगला धावांचा डोंगर त्यांच्यासमोर उघडला. आत्ताची आम्हाला त्यांची बॅटिंग लाईन माहिती आहे. आम्हाला आदिनाथ त्यांचा एकच स्टार बॅट्समन आहे. नंतर कोण जास्त खेळत नाही आहे. त्यामुळे आम्ही गोलंदाजी घेतली. आता कसा राहिला प्रवास या अपूर्ण हनुमाननगर क्रिकेट प्रीमियर लीगच्या 9व्या पर्वाचा. सर अतिशय उत्तम असा झालेला आहे आम्हाला अनुभव. 9 वर्ष आम्ही यामध्ये सहभाग पण आहे आणि खेळाडू म्हणून पण आहे. आणि हे माझं शेवटचं HPL आहे. यानंतर मी फक्त आयोजकामध्ये कमिटीमध्ये असेल. यानंतर क्रिकेट बंद करेल मी. लिंबाजी सर परमिशन द्यायची का.
नाही, आपण जोपर्यंत आपला श्वास आहे तुम्ही मैदानातून बाहेर जाऊ शकत नाहीये. 40+ खेळा, पण नक्कीच तुम्ही 10वं पर्व गाजवायचं. 10वं पर्व आहे, त्यामुळे 10व्या पर्वात खेळावं आमची प्रामाणिक इच्छा आहे. नाणेफेकीची तोरणा ट्रॅकरचं क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे. फलंदाजी करायच्या आधीनाथ निर्णयाकडे कसं पाहतोय? निर्णयाकडे चांगलंच आहे. फलंदाजी करायचे सगळे फ्रेश बॅटर आहेत. निश्चितच 80-90 धावांचं टार्गेट आम्ही देण्याचा प्रयत्न करू. हे वक्तव्य तुमच्या संघावर घाव करेल का, की आदिनाथकडे ती कॅपॅसिटी आहे पण इतरांचा खेळ आम्हाला माहिती आहे, तर इतर खेळाडूंना नेमकं तुम्ही काय सांगाल? इतरही चांगले खेळाडू आहेत, त्यांना संधी ही लास्टची संधी आहे असं मी माझ्या वतीने मी सांगेल. आणि ते चांगली फलंदाजी करतील आणि चांगलं धावसंख्या आम्ही बनवू. बघा, दोन्ही कॅप्टन चार्ज आहेत, त्यांना माहिती आहे हा शेवटचा मौका आहे आणि शेवटचा मौका आहे अंतिम फेरीत धडक मारण्याचा. तोरणा ट्रॅकर्स नाणेफेक जिंकून त्यांनी एक क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे आणि रायगड 11 संघाला करायचे फलंदाजी. दोन्ही संघात देऊया शुभेच्छा, ऑल द बेस्ट. आणि पण समालोचन कक्षात जाणार तोपर्यंत काही सन्मान बाकी आहेत. लिंबाजी दिगेसर या ठिकाणी उपस्थित आहेत, नक्कीच काही माहिती आमच्यापर्यंत देतील. एकनाथजी तिडके साहेब आपण यायचं आहे. मुळशी तालुका युवा सेना अध्यक्ष अंकुशी या आपल्या शुभ पुढील सन्मान आपण एकनाथजी तिडके साहेबांचा करणार आहोत. मुळशी तालुका युवा सेना अध्यक्ष आहेत आणि आपला बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी तिडके साहेबांनी राखलेला आहे, तर आपण त्यांचा सन्मान मुख्य मंचावर करणार आहोत. सन्माननीय एकनाथजी तिडके साहेब यांचा सन्मान स्वागत कक्षामध्ये होते आणि आपण या स्पर्धेला भेट दिली त्याबद्दल तुमचं मनपूर्वक स्वागत आणि आभार. लंबोदर कलेक्शनचे सन्माननीय प्रवीणजी गाडे साहेब हे देखील उपस्थित राहिलेले, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत करतोय. प्रवीणजी गाडे साहेब जे लंबोदर कलेक्शनचे प्रोप्रायटर आहे, ज्यांच्या वतीने आम्हाला स्मार्ट वॉच स्पॉन्सर झालेले आहे, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. जाऊया समालोचन कक्षामध्ये, अपडेट्स घेऊया पुढच्या डावाचे. आवाज असेल गोपी जाधव सरांचा. स्टे ट्यून ऑन tenniscricket.in. येस, थँक्यू मनीष पाटील सर यांना आपण प्रेझेंटेशन बॉक्स मधून ऐकल्याने आता दुसऱ्या डावाला पहिल्या सेमीफायनलच्या सुरुवात झाली आहे. दुसरा बॉल हवेत खेळलाय, काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून उत्तुंग षटकार येतोय. दुसऱ्याच बॉलवर प्रहार केलाय, 6 धावा. विकासवर हल्ला चढवलाय. साऊंड दादा थोडस या माईकला आवाज द्या. क्रिकेट प्रीमियर लीग 9व्या पर्वामध्ये पहिल्या सेमीफायनलचा सामना येथे रंगत असताना सिंहगड विरुद्ध शिवनेरी या दोन संघांच्या दरम्यान हा सामना रंगलाय. 86 धावांचं मोठं लक्ष सिंहगड टीमने शिवनेरीच्या समोर ठेवलंय आणि आता त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना पहिल्या बॉलवर सिंगल घेतली आणि दुसऱ्या बॉलवर विकासच्या विरोधात विकास खेळतोय. दोन्ही बाजूने विकास आहेत, पण कोणता खेळाडू आपल्या संघाचा विकास करेल हा प्रश्न अनुत्तरित आहे आणि त्याचा इथे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळेल. तर इथून जिंकणारा संघ थेट फायनलचे तिकीट पहिला फायनलिस्ट 9व्या पर्वाचा आपल्याला मिळणार आहे. विकास तयार, पुन्हा बॉलिंग ट्रॅकवरून ओव्हर द विकेटने आखू टप्प्याचा बॉल पुन्हा पुल केला, हवेत आहे, लांबी गाठलेली नाही आणि इथे फिल्डरने झेल टिपलाय. विकेटचं पतन होईल. मागच्या बॉलवर षटकार, त्याचं उत्तर मिळतंय. फलंदाज बाद विकासने घेतलीये विकासची विकेट. उत्तर दिलंय. पहिल्या बॉलवर सिंगल, दुसऱ्या बॉलवर षटकार, तिसऱ्या बॉलवर विकेट आली. अगू टप्प्याचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न, उंची होती, बॉलला लांबी गाठ आलेली नाहीये आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना पाहायला मिळाला मिड विकेट रिजन मध्ये. सागरने हा झेल टिपलाय. विकेटच्या खात्यामध्ये विकेट
86 धावांचा पाठलाग करत असताना प्रत्येक ओव्हरमध्ये रिक्वायर्ड रन रेट आस्किंग रन रेटवर तुम्हाला नजर ठेवावी लागेल. क्रिकेट आणि क्रिकेट 25 जून 1983 ला भारतीय संघाने पहिला विश्वकरंडक जिंकला आणि तिथून मात्र गल्ली ते दिल्लीचं क्रिकेट अक्षरशः बहरत आलं. क्रिकेटला सुगीचे दिवस आले आणि त्याच क्रिकेटचा भाग असलेला आज टेनिस बॉल क्रिकेट 7 समुद्रापलीकडे पोहोचल्याने आज आपण HPL च्या माध्यमातून हा क्रिकेटचा 16 इथे रंगताना पाहतोय. शेवटचा दिवस आहे आणि पहिल्या सेमीफायनलचा थरार इथे रंगलाय. विकासच्या समोर आहे सूरजसाठी पहिला बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कट घेतली, बॉल जाईल थर्ड मॅनच्या दिशेने. शॉट थर्ड मॅन 38 सर्कल मध्ये इथे एकदा मेल. सूरजचं खातं उघडलंय सिंगलच्या मदतीने. धाव फलकावर दावा झालेला आहे. तथा 8 धावा स्कोर कार्डवर आहेत. 1 विकेट गेली आहे. मैत्री क्रिकेट प्रतिष्ठान करायचं तर सर्वोत्तम करायचं, द्यायचं तर सर्वोत्तम द्यायचं. 9 वर्ष सातत्यपूर्ण ही स्पर्धा आयोजित केली गेली. भरपूर दर्जेदार आयोजन. 9 वर्ष एकरूपतेची, खेळाडू प्रोत्साहनाची, विश्वासाची, पंच निर्णयाची, फलंदाजांची, गोलंदाजांची, मैत्री पर्वाची, क्रीडा विश्वाची, निर्णायकतेची, कोथरूडकरांची अशी आपल्या सर्वांची लाडकी स्पर्धा. सर्वाधिक उत्कंठा शिगेला घेऊन जाणारी स्पर्धा. लाख मोलाची, आपुलकीची, जिव्हाळ्याची, प्रतिष्ठेची स्पर्धा. हनुमाननगर प्रीमियर लीग. हा बॉल समोर खेळाय. मिड ऑफ 38 वर्तुळावर होता आणि हा बॉल जाईल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणि तिथे पहा झेल कोणी टिपलाय यावर देखील नजर टाकली जाईल. पण तो आलाय HPL षटकार. गणेश होता स्ट्राईक एंड. गणेशच्या बॅट मधून डाऊन दी ग्राउंड लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. या स्पर्धेची मुख्य आयोजक म्हणून त्यांची भूमिका आहे लिंबाजी दिघे सर आणि तो झेल टिप बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकाराने धावसंख्या थोडीशी वाढ होईल. धावसंख्येमध्ये धावफलक पुढे चाललाय. टीमची टोटल स्कोर कार्डवर 14 धावा. एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये मोठं लक्ष आहे आणि सुरुवात चांगली आहे. पुढचा बॉल कट केलाय. स्क्वेअर कट इनटू द गॅप. वेलकम बाउंड्री. पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक देखना कॉफी बुक स्टाईलने खेळलेला फटका. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. मागे गेला, कट केलाय, कापला अक्षरशः बॉलला. पॉइंट आणि कव्हर पॉइंटच्या मधून स्क्वेअर कट देखना फटका. गुंडाप्पा रंगनाथ विश्वनाथ यांची आठवण करून देणारा फटका. अगदी त्यांच्या शैलीमध्ये खेळा. बॉडी वेट मागच्या पायावर ट्रान्सफर केलं. बॅटने बॉलला कापले. गुंडाप्पा रंगनाथ विश्वनाथ स्क्वेअर कटचे बादशाह म्हणून ओळखले जायचे. 12 फेब्रुवारी 1949 त्यांचा जन्मदिवस. संपूर्ण कारकीर्द स्क्वेअर कटचे बादशाह म्हणून अक्षरशः गाजवली आणि त्यांच्या शैलीमध्ये हा स्क्वेअर कटचा देखना फटका कॉपी बुक स्टाईलने खेळायची. ते चौकार आलाय. धावसंख्या स्कोर कार्डवर 86 धावांचा पाठलाग करत असताना धावा झालेल्या आहेत. 1 गडी बाद 18 धावा. पहिले षटक महागडे ठरलंय. पॉवर प्ले मध्ये टिपिकल पॉवर प्ले बॅटिंग आणि ही सुरुवात करायची आहे. सेमीफायनलचे तिकीट इथे मिळवायचंय. पहिला फायनलिस्ट या सामन्यानंतर मिळेल. आता आकाश आलाय समोर असेल स्ट्राईक एंडला. सूरजसाठी पहिला बॉल. मागे जात असताना खेळ आहे. कव्हर्सला फिल्डर 30 वर्तुळामध्ये. सेलिब्रेशन पहा. सूर्य मावळतीला निघालाय. सूरज इथे मावळलाय असं म्हणायला हरकत नाहीये. दुसऱ्या विकेटचं पतन होईल. आकाशाला बॉल टाकला, विकेट घेतली. सूरज पहिल्याच बॉलवर सूरजला पाठवलंय माघारी आणि आता नवीन फलंदाज मैदानामध्ये येईल. 86 धावांचं लक्ष आहे. 86 मोठं टार्गेट. पण या धावसंख्येचा पाठलाग करत असताना सुरुवात चांगली राहिली. विकेट आले 2. आता मैदानात येणार कोण? 2 विकेट गेल्यात. मैदानामध्ये आलाय नितीन. देखील एक मातबर खेळाडू नितीन निकम मैदानामध्ये असेल. दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय चांगली बॅटिंग करत असताना गणेशला आता सोबत घ्यायचे. नितीनला सुरुवात.
करत असताना स्वतःचं खातं उघडायचं आणि एक चांगली साथ द्यायची भागीदारी पार्टनरशिप इथून भरपूर महत्वाची राहील, कारण सेमी फायनल मध्ये तुम्ही खेळताय. आकाशचं कौतुक करावं लागेल. पहिल्या बॉलपैकी दुसरा बॉल शॉट ऑफ घोडलेन, प्ले अँड मिस. टप्पा पहिल्यांदा थोडासा आतमध्ये आला आणि इथे खेळण्याचा प्रयत्न, पण तू या चेंडूने हाय हॅलो दुपारचं जेवण केलंय का असा प्रश्न विचारला आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन थांबलाय. डॉट बॉल. जेवढी डॉट बॉल टाकले जातील तेवढा दबाव पडेल, दडपण निर्माण होईल, प्रेशर रिलीज करायचं आहे. आणि आम्ही नेहमीच म्हणतो दबावामध्ये घरातला प्रेशर कुकर शिट्टी मारतो, तुम्हाला फटके मारायचे आहेत आणि हटके बॅटिंग करायची आहे. पुन्हा टप्प्याचा बॉल, हा पंप जॅक करण्याचा प्रयत्न खेळायचा होता वाशीला, बॉल गेलाय काशीला, नजर नाहीये, पाय चाललेले नाहीयेत, डॉट बॉल आलाय. अजून एक डॉट बॉल. डॉट बॉल येतील तर दडपण निर्माण होईल आणि ते दडपण सातत्यपूर्ण राहिलं तर मग तिथून कमबॅक करणं थोडंसं अडचणीचं होऊ शकेल आणि त्यासाठी प्रत्येक ओव्हरमध्ये रिक्वायर्ड रन रेटवर नजर ठेवणं गरजेचं आहे. गणेशने सुरुवात चांगली केली. कोणत्याही गोष्टीची तुम्ही सुरुवात करता त्यानंतर सातत्य असणं गरजेचं आहे आणि ते सातत्य इथे दुसऱ्या बाजूने आता नितीनला ठेवायचंय. 2 चेंडूवर तो बीट झालाय. तिसरा बॉल हुक केलाय, धावांची भूक लागली आहे, बॉल जाईल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. तिसऱ्या बॉलवर चौकार. नितीनने सांगितलंय पहिल्या 2 बॉलवर मी शांत होतो, पण तू शांत राहिला मी संत नाहीये. त्यानंतर आलाय चौकार. आदरणीय निलेश कुलते साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, क्राईम ब्रांच. त्यांचं देखील आम्ही HPL मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आगतम स्वागतम सुस्वागतम. आपल्याला विनंती, आपण मंचावर आसन स्थमा. अनेक मान्यवर अतिथी क्रिकेटसाठी नेहमीच दर्दी मायबाप क्रीडा रसिक या ठिकाणी येत असतात. HPL वर भरपूर प्रेम करणारा प्रेक्षक राजा प्रेक्षक वर्ग आहे आणि येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांचं देखील आम्ही स्वागत करतो. नाव बॅक टू क्रिकेट. 2 चेंडू त्याने निर्धाव की त्यानंतर त्याने चौकार ठोकलाय. चौकार धावसंख्या वाढील. टीमची टोटल आहे 22. 2 गडी बाद. आकाश पहिल्या 3 चेंडूंवर एकही धाव त्याने खर्च केली नव्हती. 4थ्या चेंडूवर चौकार. 5वा बॉल. पुन्हा टप्प्याचा समोर खेळलाय, स्मॅश केलाय. एक टप्पा घेत असताना बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या दिशेने, थांबवलाय. चांगली फिल्डिंग. एकच धावी ते मिळते. दुसऱ्या धावीचा प्रयत्न यावेळेला नाहीये. भरपूर वेळानंतर आता या ओव्हरमध्ये स्ट्राईक रोटेट होईल. एकेरीच्या मदतीने धावसंख्या 23 वर पोहोचली. 86 टार्गेट आहे आणि हे टार्गेट पूर्ण करत असताना आस्किंग रन रेट, ज्याचा मी उल्लेख केलाय, वारंवार उल्लेख केलाय की तुम्हाला रिक्वायर रन रेट वर लक्ष ठेवावं लागेल, दक्ष राहावं लागेल आणि त्यानंतर बॅटिंग करायची आहे. कारण फायनलचे तिकीट इथून मिळवायचे. HPL 9व्या पर्वाचा अंतिम महाविजेता आज अंतिम सत्रामध्ये आपल्या समोर असेल. आज शतक ठोकलं गेलं, मनोज साठेने ते शतक ठोकलंय. पुन्हा टॅकल, अप्पर कट पॉइंटच्या डोक्यावरून जाईल. एक टप्पा घेत असताना सीमारेषेच्या पलीकडे उडी उडी गेलाय. चौकार आलाय. 4 धावा. वीरेंद्र सेहवाग यांची आठवण येईल. ऑन दी टोज आणि ऑन दी नोज तुम्हाला खेळता आलं पाहिजे. हा बॉल ऑन दी टोज खेळलाय, कारण आखू टप्प्याचा बॉल होता. बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न, दिशा दिली. अप्पर कटनी बॉल पोहोचलाय सीमारेषेच्या बाहेर. 2 षटकांचा खेळ संपलाय. 86 धावांचा पाठलाग करत असताना धावसंख्या स्कोर कार्डवर 27 धावा. 2 गडी बाद. शिवनेरी आणि सिंहगड दोन्ही पुणे जिल्ह्यातील किल्ले, अभेद्य किल्ले आपण पाहिलेत. शिवनेरीचा इतिहास मोठा आहे, दुसऱ्या बाजूला सिंहगडचा इतिहास देखील मोठा आहे आणि आज हे दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधात खेळत असतील आणि खेळत असताना एक नवीन इतिहास या 9व्या पर्वामध्ये घडवायचे. 27 झाले. 27 for 2. 27 धावा, 2 गडी बाद, 27 रन. विकेट के नुकसान पर आमच्या सर्व आयोजक टीमने भरपूर मेहनत घेतली. गेले अनेक दिवस त्यांनी दिवस रात्र मेहनत केली आणि त्यानंतर हा 16 इथे उभारलाय. सर्व आमचे स्पॉन्सर्स, पुरस्कर्ते यांचं देखील भरपूर मोठं योगदान या स्पर्धेला लाभलंय. पॉवर्ड बाय पुनीत बालन ग्रुप, माणिकचंद ऑक्सिरीज, 300% जास्त ऑक्सिजन असणारं पाणी आणि या स्पर्धेची कहाणी, या दोन्ही गोष्टी आपल्या समोर आहेत. तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल. अनिकेत बोलिंग ट्रॅकवर समोर आहे. स्ट्राईक एंडला नितीन साठी पहिलाच बॉल, पिकअप शॉट, डीप विकेटच्या बाहेर फेकलाय. येतोय
मॅसिव्ह हिट, षटकार. आणि त्यानंतर त्याची बॅटिंग कशी झापूक झुपूक होते, झापूक झुपूक बॅटिंग करायची. मोठ्या लक्षाचा पाठलाग तुम्हाला करायचा आहे. पुढचा चेंडू अनिकेतचा, पुढे टाकलाय, उडवलाय, हा देखील लॉंग बाउंड्री लाईनच्या बाहेर. दाखवली आहे ताकद, दाखवली आहे नजाकत. चेंडू पोचलाय सीमारेषेच्या बाहेर, षटकार. आता गोलंदाजासाठी गुलीगत धोका झालाय असं म्हणायला हरकत नाहीये, कारण त्याच्या विरोधात आक्रमण केलं गेलंय. अडॅगीचं बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स. तिसऱ्या षटकामध्ये 86 धावांचा पाठलाग करत असताना लगातारचे 2 षटकार नितीनने इथे ताकद दाखवली आहे आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर भिरकावलीत. 2 षटकारांबरोबर धावसंख्या स्कोर कार्डवर 39 वर पोहोचली आहे. आता समीकरण थोडंसं सोपं होईल. शिरकाव झालाय, पण तो अनिकेत देखील चांगला गोलंदाज आहे. पुढचा चेंडू अनिकेतचा, नितीनसाठी हा बॉल आउटसाठी ऑफ स्टंप टाकलाय. यावेळेला खाली राहिला, लवकर बॅट फिरवली, कोणतेही कनेक्शन नाहीये. यावेळेला कनेक्शन झाला नाहीये, बॉल लवकर निघून गेला. बॅट लवकर फिरवली, एवढ्या जोरात फिरवली की बारच्या समालोचन कक्षामध्ये पोहोचला. इथे देखील फोर्स करण्याचा प्रयत्न, मात्र डॉट बॉल आलाय. थोडासा श्वास, इथे मोकळा श्वास घेण्याची वेळ अनिकेतला मिळाली. पण आता त्याला ही वेळ बदलायची, कारण विकेट जेवढ्या येतील तेवढासा दबाव बनेल. अनिकेत ओव्हर दी विकेटनी पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. आउटसाइड ऑफ स्टंप थोडासा बाहेर गेलाय, क्रॉस बॅटने ऑन साइडला खेळलाय. गॅप मोठा आहे, गॅप मध्ये जाईल बॉल, तिथे फिल्डर पोहोचलाय. तो म्हणजे एकच धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. अनेक मान्यवर या ठिकाणी येत आहेत. आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आपल्याला विनंती, आपण मुख्य मंचावर आसनस्थ होऊन या स्पर्धेचा आनंद घ्या. याची देखी याची डोळा, रंगलेला हा सोळा. HPL सीझन 9 हनुमान नगर क्रिकेट प्रीमियर लीग 2025 नव्या पर्वाचा दैदिप्यमान सोहळा. एखादा हिरवा गालीच्या अंतरावा आणि त्यावर हा सोहळा रंगावा. रंगारंग सोहळा क्रिकेटचा. गोलंदाज तयार. यावेळेला बाहेर जाणारा बॉल, छेडछाड करण्याचा प्रयत्न. स्ट्रॉंग अपील, स्ट्रॉंग अपील. पंचांनी स्पष्ट नकार दिलाय. अपील मध्ये उत्साह होता, पण पंचांनी सांगितले नॉट आउट. फलंदाज सुरक्षित असेल. चांगल्या टप्प्यावरचा बॉल. आदरणीय बापू डाकले आणि मित्र परिवार यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं आम्ही सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करतो. हनुमान नगर क्रिकेट प्रीमियर लीग 2025 मध्ये आगतम स्वागतम सुस्वागतम. धावसंख्या स्कोर कार्डवर तिसरं षटक आता चालू आहे. एक चेंडू अजूनही आपण पाहिलं तरी ते शिल्लक असेल. 40 धावा, 86 धावांचा पाठलाग म्हणजे अजूनही 46 धावा बनवायच्या असतील. अनिकेतने कमबॅक केले. शेवटचा बॉल हलक्यात आणि बॉलला स्टिअर केले. थर्डमॅनला दिशा दिली. डीप मध्ये फिल्डर धावेल. आउटफील्ड फास्ट आहे. भाग मिल्का भाग हीच कहाणी. पण तो अखेर बॉलने सांगितलं बुलाती है और जाने का है. बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. क्षेत्ररक्षक धावला, प्रयत्न पडले कमी. मी ते चौकाराची हमी. 4 धावा. वेळ आणि खेळ बदलायला वेळ लागत नाही. सुरुवात जी केली सातत्य असणं गरजेचं आहे. जिद्द, चिकाटी, मेहनत, कष्ट हे गुगलच्या प्ले स्टोर किंवा ऍपलच्या ऍप स्टोर वरून डाउनलोड करता येत नाही. ते घडवावं लागतं. आज मेहनत करायची आहे, मशागत करायची आहे. एका बाजूला उन्हाची तीव्रता आहे आणि दुसऱ्या बाजूला क्रिकेट म्हणजे जीव की प्राण. म्हणून हे क्रिकेट खेळत असताना स्वतःला हायड्रेट ठेवा, भरपूर पाणी प्या, स्वतःची काळजी घ्या. हेच आम्ही सांगू, कारण सरसलामत तो पगडी 50. अनेक पर्व आपल्याला क्रिकेटची खेळायची आहेत, परंतु त्यासाठी तुम्ही तंदुरुस्त असणं देखील गरजेचं आहे. वेळेत जेवण करा, पुरेशी रेस्ट घ्या, परंतु तेवढा सराव देखील करा आणि पुन्हा क्रिकेटचा थरार, पुन्हा एकदा क्रिकेट आपण सर्वजण खेळत राहू. आता मॅचच्या दिशेने जाऊया. 3 षटकांचा खेळ संपलाय. 86 धावांचा पाठलाग करत असताना धावा झालेल्या आहेत 87चा पाठलाग करायचा आहे. 86 झाल्यात. धावा झालेल्या आहे स्कोर कार्डवर सध्या 44 धावा. अजूनही आपण पाहिलं तर इथून पुढे 43 धावांची गरज आहे. 18 बॉल मध्ये चौथ्या षटकाला सुरुवात. पहिलाच बॉल लेंथ होता, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केलाय, टायमिंग जुळलेला नाही आणि आता पहिलाच बॉल येतोय डॉट बॉल.
विकास आलाय. पहिल्या ओव्हरमध्ये विकासच्या विरोधात 1-2 षटकार आणि चौकार आला होता. पहिल्या ओव्हरमध्ये त्याने धावा खर्च केल्या होत्या, तब्बल 18 धावा खर्च करत असताना महागड्या ठरला. एक विकेट घेतली होती परंतु पुन्हा त्याच्यावर विश्वास ठेवलाय. डगआउट मधून सल्ला दिलाय पण तो कल्ला होणार आहे यामध्ये डाऊट नाही. पिकअप शॉट, अजून एक धमाका. आत्मविश्वास पाहायला मिळाला. जसा टाकलाय बॅट फिरवली, चांगलं टायमिंग केलं आणि बॉलला पाठवलंय डीप मिड विकेट, सीमारेषेच्या बाहेर केलाय प्रहार, आलाय षटकार. याच फटक्यांची गरज आहे. धावसंख्या अर्धशतक इथे पूर्ण झालंय. शिवनेरी 87 चा पाठलाग करतायत आणि आता त्यांची गाडी पटरीवर आली आहे. रमपम पम, चांगली सुरुवात आहे. याच बॅटिंगची गरज होती. 2 विकेट गेल्यानंतर त्याचा कोणताही आमच्यावर प्रभाव पडणार नाहीये हेच इथे सांगितलं आणि त्यानंतर फलंदाजीमध्ये जोर लावलाय आणि ते षटकार चौकार येत आहेत. धावसंख्या स्कोर कार्डवर 50, अजून आपण पाहिलं तर 37 धावांची गरज आहे. कारण 87 धावांचं टार्गेट. चेंडू शिल्लक आहे तुमच्याकडे. 16 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 16 बॉल मध्ये 37 धावांची गरज. सामना कधी इकडे तर सामना कधी तिकडे चाललाय. जो सर्वोत्तम खेळेल तो बाजी मारेल. शॉट ऑफ गुड लेंथ, व्हाईट बॉलचं सिग्नल, एक्स्ट्रा मध्ये वाढ होईल. पंचांनी घोषणा केली. समीर जोशी सर आमच्या दिशेने घोषणा करतायत. व्हाईट बॉल आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 इथे वापरला गेला आणि त्यानंतर पंचांनी घोषणा केली हा व्हाईट बॉल आहे. एक्स्ट्रा मध्ये वाढ होईल. मिस्टर एक्स्ट्रा टीमच्या खात्यामध्ये ऍड होत असत. संख्या 51 धावा आता बनवायच्या 36. 16 बॉल मध्ये पुढचा बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला बॅटच्या खाली बॉल लागलाय जरूर. खालच्या हिस्स्याला बॅटच्या बॉल लागला त्यामुळे बॉल फार लांबवर गेलेला नाहीये पण एकच धाव इथे देखील लगेचच पूर्ण केले. हे महत्वाचं आहे. कोणताही चेंडू निर्धाव न खेळता प्रत्येक चेंडूवर धाव घ्यायची आणि धावफलक हलता ठेवणं ही जबाबदारी दोन्ही फलंदाजांनी स्वीकारली. गणेश आणि त्याच्याबरोबर नितीनने प्रभावित केलंय. गणेश आता भरपूर वेळानंतर स्ट्राईक एंडला. समोर आहे विकासला पहिल्या ओव्हरमध्ये त्याने हल्ला केला होता विकासवर. त्याचं प्रत्युत्तर विकास देईल का? यावेळेला खुलबट टप्प्याचा चेंडू कव्हर्स मध्ये ड्राईव्ह केला. इथे जोखीम आहे. थ्रो थोडासा लेट होईल आणि तो ओव्हर थ्रो झालाय. कष्टानं कमावलं आणि इन्कम टॅक्स मध्ये गमावलं हीच परिस्थिती पाहायला मिळाली. कारण ती फिल्डिंग चांगली केली होती. थ्रो कलेक्शन चुकलं आणि त्यानंतर अतिरिक्त धावा देखील मिळाल्यात. म्हणजेच काय, आपल्याच कुऱ्हाडीने आपला पाय तोडण्यासारखा आहे. या चुका तुम्हाला टाळायच्या कारण ही ते प्रत्येक चूक तुम्हाला मागे घेऊन जाऊ शकते. धावसंख्या वाढली. टीमची टोटल आहे स्कोर कार्डवर 54 धावा. 87 चा पाठलाग करायचा. अजूनही 33 गरजेचे आहेत. चेंडू शिल्लक आहेत. यासाठी तुमच्याकडे चेंडू शिल्लक असतील. 14 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. चला समोर जो लाईट ऑन असेल तो बंद करा. येस थँक्यू. सुज्ञ प्रेक्षक आहेत. दिलेल्या सूचनांचं पालन करतात. धन्यवाद. ही खासियत आहे कारण HPL वर भरपूर प्रेम करतात आमचे प्रेक्षक. आवर्जून उपस्थित आहेत. गोलंदाज तयार विकासचा हा चेंडू पुन्हा समोर खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफला. थोडस फंबल झालाय. सेकंड टीमला बॉल थांबवलाय तोपर्यंत सिंगल. एकेरीच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. टीमची टोटल आता स्कोर कार्डवर 55 धावा. 55. 87 धावांचा पाठलाग करायचा आहे. डगआउट मधून सल्ला दिला जातोय परंतु किती द्या सल्ला मैदानात होईल कल्ला यामध्ये शंका नाही. सामना चांगला रंगील. पहिल्या सेमीफायनलचा थरार. उल्लू फुलटा स्वतः समोर खेळलाय. लॉंग ऑफला गॅप मोठा आहे. क्षेत्ररक्षक पोहोचलाय. एकच धावी ती मिळते. दुसऱ्या धावीचा प्रयत्न केलेला नाहीये. उल्लू फुलटा सुद्धा समोर खेळला. इथे देखील एक धाव टीमच्या खात्यामध्ये. आता धावसंख्या 56 धावा. अब तक 56 धावा. 4 षटकांचा खेळ संपलाय. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि आता जिंकण्यासाठी धावा बनवायच्या असतील. 12 बॉल मध्ये 31. अब तक 56 हा चित्रपट तुम्ही पाहिला असेल. एन्काउंटर स्पेशालिस्ट साधू आगाशी आणि दया नायक यांच्या जीवनावर आलेला तो चित्रपट. तब्बल 84 एन्काउंटर त्यांनी आपल्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये केली होती. भरपूर गाजला हा चित्रपट.
नाना पाटेकर यांची भूमिका भरपूर चर्चेत राहिली आणि सध्या धावफलकावर देखील अब तक 56 बनल्यात. इथून पुढे 12 चेंडूंचा काही शिल्लक आणि जिंकण्यासाठी धावा बनवायच्या असतील येणाऱ्या 12 बॉलमध्ये 31 म्हणजेच काय तर 15.50 ची सरासरी गरजेची असेल येणाऱ्या 2 षटकांमध्ये शिवनेरीला. आणि टार्गेट कंपल्सरीचे असा नियम आहे. सेमी फायनल मध्ये तुम्ही खेळत आहे, फायनलच्या आधीची फायनल आहे. हनुमान क्रिकेट प्रीमियर लीग 2025 पॉवर्ड बाय पुनीत बालन ग्रुप, माणिकचंद ऑक्स सिरीज 30% जास्त ऑक्सिजन, को पॉवर फोनिक्स लँडमार्क, लँडमार्क आणि बरोबरच पॉपकॉर्न स्टिक, रुद्रलाइट कोथरूड यांचं देखील धन्यवाद. ऑर्गनाइज आयोजक मैत्री क्रिकेट प्रतिष्ठान कोथरूड पुणे, अध्यक्ष लिंबाजीजी दिघे, उपाध्यक्ष जावेदजी शेख, सचिव भूषणजी शिर्के, खजिनदार विलाजी कडे आणि त्यांची संपूर्ण टीम भरपूर मेहनत घेतली आहे. 5व्या ओव्हरला सुरुवात 12 मध्ये 31. पहिलाच बॉल जोरात बॅट फिरवली आहे, खाली लागलाय बॉल, बॉल सेल अलॉंग दी कार्पेट, जमिनीला घरंगळत बॉल चाललाय मिड विकेट मधून डीप मिड विकेटच्या दिशेने, तिथे फिल्डर पोहोचलाय. एक धाव इथे मिळते. एकेरीच्या मदतीने धावसंख्या 57 वर. अजय कदम, संदेश उत्तेकर, वैभव खोचेडे, प्रकाश गायकवाड, मिलिंद वाघमारे या सर्वांनी देखील भरपूर मेहनत घेतली. लाखो रुपयांची पारितोषिक आहेत. दर्जेदार पंच अजय आवळे सर, शुभम गाडे, समीर जोशी सर, संजय बाळीराव सर, हे सर्वच पंच खूप चांगली कामगिरी. मोठा फटका हवेत खेळण्याचा प्रयत्न केलाय. यावेळी एलिव्हेशन झेल टिपलाय. फलंदाज होईल बाद. तिसरा धक्का बसतोय. गोलंदाजाचा इरादा पक्का, फलंदाजाला बसलाय धक्का. तिसऱ्या विकेटचं पतन. श्रीराम प्रतिष्ठान कोथरूड संस्थापक आदरणीय आकाशदादा पोकळे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत, वेलकम. हनुमाननगर क्रिकेट प्रीमियर लीग 2025 मध्ये आपलं स्वागत आहे. फलंदाजी ते बाद झालंय. विकेट, विकेटचं सिक्रेट आता इथे उलगडलंय. आकाशच्या खात्यामध्ये विकेट. विकासने 2 षटकं टाकली, आकाश देखील 2 षटकं टाकतोय. पहिल्या बॉलवर त्याच्या सिंगल आली, दुसऱ्या बॉलवर विकेट आली आणि आता विकेट आल्यानंतर नवीन फलंदाज मैदानामध्ये येईल. तज्ञ असं पंच पॅनल. पारदर्शकता हीच यांची ओळख. अचूक आणि पारदर्शक निर्णय आणि यासाठी अजय आवळे सर जाणले जातात. पुणे जिल्ह्याच्या क्रिकेटला शिस्त लावण्याचं काम ज्याने केलं असे अजय आवळे सर आपल्याला पंचाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळाले. समीर जोशी सर त्यांच्या बरोबरने. त्याचबरोबर आपण पाहतोय अगु टप्प्याचा बॉल वरती आलाय. बॉल जाईल स्पेलिंगला. स्पेलिंग मधून मिड विकेटला बॉल पोहोचलाय. एक धाव इथे मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न यावेळेला केलेला नाहीये. काल समालोचन कक्षामध्ये कमेंट्री बॉक्स मध्ये आपण आवाज ऐकला. व्हॉइस ऑफ मीरा भाईंदर, टेनिस क्रिकेट विश्वातील एक दिग्गज समालोचक मनीष पाटील सर, त्यांच्या बरोबरने काल जयेश भोसले सरांना आपण ऐकलं. शैलेश निवंगुणे सर आपल्यासोबत जोडले गेले. आज मी गोपी जाधव आपल्या सर्वांचं स्वागत करतो. tenniscricket.in ला लॉग इन करा आणि या स्पर्धेचा आनंद घ्या. तब्बल 20 लाख सबस्क्रायबर, कामात इमानदारी आणि मग यश आपल्या दारी. क्वालिटी विथ क्लॅरिटी. खूप चांगलं कामकाज त्यांचं देखील आहे. tenniscricket.in आपलं देखील धन्यवाद. आणि आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आमचे डीजे ऑपरेटर यांचं देखील काम चांगलं राहिलंय. यावेळेला चांगला बॉल चांगल्या टप्प्यावर टाकलाय. बाहुबलीचा कटप्पा आणि गोलंदाजाचा टप्पा नेहमी लक्षात राहतो. पण इथे फलंदाज म्हणत असेल माझ्या टप्प्यात आला की मी कार्यक्रम करायला तयार आहे. तो टप्पा थोडासा बाहेर ठेवलाय. डॉट बॉल. डॉट बॉल येईल तर दबाव बनेल. सेमी फायनल नंबर 1. ऊन सावल्यांचा खेळ रंगलाय आणि दुसऱ्या बाजूला क्रिकेटचा सोहळा. याची देही याची डोळा. आणि आज आमचे आयोजक नक्कीच म्हणतील याचसाठी केला होता 18 की शेवटचा दिवस गोड व्हावा. कोलवर टप्प्याचा बॉल फ्लिक ऑफ द लिस्ट. क्षेत्ररक्षक आहे, झेल टिपेल. अजून एक विकेट.
विशालगड फायटर्स संघाचे संघ मालक आदरणीय क्रांतीलालशी डांगी यांचे चिरंजीव शुभमजी डांगी आणि त्यांचे पुतणे कुणालजी डांगी यांचं देखील आगमन झालंय. वेलकम, आपलं देखील स्वागत. अजून एक चांगला बॉल नाकाजवळ निघून गेला, हाय हॅलो केला असेल, बरोबरच डॉट बॉल. आणि आता इथे पाहिलं तर या ओव्हरची समाप्ती 5 षटकांचा खेळ संपला. या षटकामध्ये आकाशने प्रभावी मारा केला. मागच्या षटकामध्ये तो खूप महागडा ठरला म्हणून या षटकामध्ये त्याने कमबॅक केलं. वेलकम बॅक आणि कमबॅक जमलं पाहिजे. 5 षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या 87चा पाठलाग करत असताना 58 धाबा, गडी बाद झाली 4. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी धाबा बनवायचे आहेत. 6 बॉलमध्ये 29. मनीष पाटील सर आपल्याला कमेंट्री बॉक्स मध्ये पाहायला मिळत आहेत. 6 मध्ये 29. थोडं स्पीडअप करा. अनेक मान्यवर आज आवर्जून इथे येत आहेत, आपलं स्वागत. तब्बल 8 संघ, 120 खेळाडू आणि ज्या पद्धतीने संघ मान्य केली, 8ही संघांचे संघ मालक, तुलना ट्रॅकर्ससाठी संघ मालक संतोष भाऊ डोक यांचा तो त्यांच्या मालकीचा संघ, त्यांचा देखील धन्यवाद. विशालगड फायटर्स कांतीलालची डांगी यांच्या मालकीचा संघ. मॅचच्या दिशेने जाऊया. शेवटचे 6 चेंडू, 29 धावांची गरज असताना अक्षय आल्या बॉलिंग ट्रॅकवर आणि आता सामन्यामध्ये पुन्हा एकदा पकड निर्माण केली आहे सिंहगडने. शिवनेरी थोडेसे बॅकफूटला गेले. 5 चेंडू 29 धावा. इथून देखील मोठे फटके खेळले तर काही होऊ शकेल. बॅकफूटला गेलाय, स्टिअर करण्याचा प्रयत्न होता. फ्लाय स्लिपला खेळाडू आहे. रनमेल 1 पेक्षा जास्त इथे काहीच मिळणार नाहीये. सिंगलच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर 59. आपण संघ मालकांवर एक नजर टाकूया. तोरणा ट्रॅकर्स संतोष भाऊ डोक, विशालगड फायटर्स कांतीलालशी डांगी, प्रतापगड फायटर्स साठी बापूशेठ वाघमारे, रायगड 2 संघ मालक विलास भाऊ खळे, पुरंदर पॅन्थर्स आसिफ भाई कलमानी, रायगड योद्धा दत्ताभाऊ गायकवाड, शिवनेरी स्ट्रायकर्स रणजित भाऊ हरपुडे, सिंहगड योद्धा अमित भाऊ मराठी. या 8ही संघ मालकांचं भरपूर चांगले योगदान, त्यांचं देखील धन्यवाद. प्रत्येक पर्वामध्ये आपली साथ अशीच राहील हनुमान नगर क्रिकेट प्रीमियर लीग मध्ये आणि त्यासाठी आपल्याला सदिच्छा आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेत, दॅट शुड बी टेकन. येस, विकेट घेतलाय झेल. फलंदाजाचा संपेल खेळ, फलंदाज बाद. एकच बॉल आणि मॅटर सॉल्व केलाय गोलंदाजाने. फलंदाजाला बाद केलाय. 5वा धक्का इथे बसतोय. आता 3 चेंडू, 2 चेंडू शिल्लक असतील. 2 बॉल मध्ये 28. आता पूर्णपणे सामना पुढे निघून गेलाय. हनुमान नगर क्रिकेट प्रीमियर लीग मैत्री क्रिकेट प्रतिष्ठान आयोजित 9व्या पर्वाचा पहिला फायनलिस्ट संघ कोण ठरेल हे 2 चेंडू सांगणारा. बॉल मागे गेलाय. पुल करण्याचा प्रयत्न, मिड विकेटला बॉल जाईल. डीप मध्ये फिल्डर आहे. एकदा इथे पूर्ण केली. एकेरीच्या मदतीने धाव फलकावर धाबा झालेला आहे 60. अजूनही धाबा गरजेच्या आहेत 27. शेवटचा बॉल शिल्लक आहे. मैत्री क्रिकेट प्रतिष्ठान हनुमान नगर क्रिकेट प्रीमियर लीग 2025